सांभाळ. राजा जा. राजा आले. काल दिले होते 1000 रुपये. पण ये ना अजून. अशा पैशांची सवय नका लावू. अरे अशा सवयी चांगल्या असतात, लावाव्यात. असेल, पण ज्या नोटीला माझ्या घामाचा वास नाही ती नोट माझी नाही. येतो उद्या सकाळी. साले कुत्रे हरामखोर, कुत्रे साले बुरता बसवला तुमचा. कुत्रे हरामी कुत्रे. आया बहिणी नाहीये का घरात तुमच्या? कुत्र्यांनो. काजल, आई काय झालं? आई काय झालं घरानी? बाजूला भाव. आई काय झालं? पण आई काय झालं? आई नालायक साले, हरामखोर साले. काय बघताय? तमाशा चाललाय? चल आधी चल. काय गं नीट पोट पण नाही साफ करू दिलं. माहित काय वेळ त्या संडासात काय झोपली होतीस? अरे मौसी ले लो, भाजी अच्छी आहे, 20 रुपये पाव किलो. अरे इतका महंगा. अरे महंगा काय का? आणि ऐक, उद्यापासून एक फ्रॉक बी घालायचे नाही, काय कळलं का? मला विचारतेस का म्हणून? मग काय घालू? काय पण घाल दुसरा. जाणू काही कपड्यांचा ढिगच आहे आपल्या घरात. साडी घाल, पण हे फ्रॉक घालायचं नाही, काय कळलं? फिदी हसते. असं लोकांसमोर फिदी हसायचं नाही. लोक नावं ठेवतात माहित आहे. आणि मला विचारल्याशिवाय कुठे बाहेर जायचं नाही, कळलं? काय कळलं? आणि पाळीचा काय? दर महिन्याला तेच तेच विचारते का आई? वया चाललेल्या मुलीची आई हो मग कळे. काय काय नाही बाई, काय नाही. जा पाय धू. काय झालं? आम्हाला सांगा, आपल्या घरात जर संडास बनवायचा असेल तर काय करावं लागेल? अजून घर नाही आपल्या नावावर. फोटो पास आपल्या नावावर झाला की बघू. पण या झोपडपट्टीत काय सगळ्यांच्या नावावर फोटो पास आहे? झोपडपट्टी सगळ्यांच्या घरात संडास आहे. उगाच काहीतरी आपलं बोलायचं. आपली काजल आहे ना, ती आता वयात येते हो. मला खूप टेन्शन आलंय. कळतंय मला, कळतंय. पण आपण आपल्या नियमात राहील बरं. चला टप, मला जायचं परत. आता तर आलात. संडास बंदायचे. काय खायला दिसेल का? दडपे पोहे करू. आणखीन येतं काय तुला? आणते. संडासाचं बघा आधी काय ते. हे घे. अरे म्युन्सिपालिटी वाल्याले यांना नोटीस दिले होते ना? होय सर. 15 दिवसापूर्वी दिले होते साहेब. मग काहीच परिणाम दिसत नाही यांच्यावर. साला कुत्ता. अबे दलिंदर बाहर आ. गंदी नाली का कीड़ा, भिखारी चिरकुट बाहर आ जाए. कौन है बे? हाँ अबे आरटीआई के कुत्ते, तुझे क्या मेरा ही घर मिला था? तेरा बाप होगा कुत्ता और तू कुत्तिया. मेरे घर को किसने गिराया? मेरा घर गिराया तो पूछा क्या मैंने? मेरा घर 20 फुट से 14 फुट कैसे हुआ तो खुद से पूछ. बात करती है हरामजादी. हे रे, बंद करा तुमचा तमाशा. आईला एक तर पाणीपट्टी भरत नाही, घरपट्टी नाही, आणि फुकटचं राहायला मिळतं तर रुबाब केवढा तुमचा. मतलब हम क्या फोकट में रहते क्या इधर? नाहीतर काय. आईला इथं तर नियमानं घर घेणारा माणूस बरोबर हप्ते भरतो, बरोबर सगळे टॅक्स भरतो, तो बडबड करत नाही. आणि तुम्ही फुकटची केवढी बडबड करता. ओ साहेब, फुकटचं मिळालं असेल आम्हाला, पण कायद्याने आम्ही मालक आहोत. फोटो पास आहे आमच्याकडे. फोटो पास? आईला कायदा म्हणजे काय तुमच्या बापाची पेन वाटली काय? पेन नाही तर काय हो साहेब. तुम्ही जेव्हा हवी तेव्हा सरकारी पेन घालता कुणाही समोर, आणि हा उस्मान तुमचाच कुत्रा आहे. साले, तू बीएमसी के ऑफिस में मिल मेरे को, फिर दिखाता कैसे. आले भी कमा गए परत. काय तमाशा बघतेस या लोकांचा. चल तू. काय बोललीस? हा मांजरा परस्ते खटका आणि याच नाही म्हटलं. पाड बाबा घर. तुझी घर कशी भरायची? कुठे राहते तू? का का नाही बोळ दाखव, मग ते पण कसं पाडायचं ना ते दाखवतो तुला.
माझ्या घराचं बोल दाखवू होय. तू तरी घुसशील का घरात? डेड बॉडी पण बाहेर येत नाही. आणि म्या दाखवलं ना घर, तर तू बी वाढवाय परमिशन देशील. येडं. ये चल, काय पाडत नाही तो घर. आहे का आईला दम मला त्याच्यात? पडते. चला चला. हा, बघतो तुला. ए चल चल ए, चल चला 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 चला. मी मुंबईला माझं नशीब काढायला चाललंय. अरे पण आपली ती शेती आहे ना. काय 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 तुकड्या तुकड्यांची शेती. आई अण्णा, मी शेतकरी म्हणून जन्माला आलो, पण शेतकरी म्हणून मरायचं नाही मला. मला माझ्या पोरांना मोठं करायचं. आम्ही काय तुला मोठं नाही केला हो? मला त्यांना शिकवायचंय. काय बनणार? बॅरिस्टर बॅरिस्टर बॅरिस्टर. आमच्या सनीला बॅरिस्टर करायचंय. बॅरिस्टर म्हणजे किती वेळ येतं ग? 12वीच्या नंतरची असेल. 12वी नंतरची. तुम लोग यहाँ क्या कर रहे हो? आ? इस लिफ्ट से जाना अलाउड नहीं है, मालूम नहीं है तुमको? ओ वो गलती से आ गए. चल के जाने वाले थे लेकिन गलती दोबारा से... इधर आओगी तो सोसाइटी में काम नहीं करने दूंगा. सर्व्हिस लिफ्ट. हे राहू दे. आला मोठा देवानंद. म्हातारा होता म्हणून. तरुण असताना तर आता काय ना आपलं चुकलं. हे जर असं खाली असताना तर कसली खुशन का असला गम. ए चल 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 ये. मॅडच. कहाँ मर गई है महारानी? मुझे लेट हो रहा है. अजी सुनते हो? डॉली को स्कूल में छोड़ के आओ. डॉली कम फास्ट. चलो बेटा. सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी. आई शपथ सॉरी. आज का क्या नया बहाना है? बहाना नहीं, हमारे बस्ती में ना 2 लोगों की बहुत बड़ी फाइटिंग हो गई. चुप बैठो. सॉरी की बच्ची. मुझे लेट हो रहा है शूटिंग पे और मैं वहाँ पे सॉरी नहीं ना बोल सकती. तुझे बाकी तो इंग्लिश आती नहीं है, पर ये सॉरी और थैंक यू बड़ा पकड़ के रखा है. खरंच सॉरी, खरंच सॉरी. चलो जाओ. चलो चलो. रानी. हाँ सर. ए तुझे नहीं बुलाया, मुझे बुलाया है. आपको कितनी बार समझाया है मुझे रानी नहीं रूपा बुलाया करो. आप बिना जानबूझ के करते हैं. तू काय बघत बसलेस? चल निघ लवकर, उशीर होतोय. मैं छोड़ के आता हूँ. हेलो, ऑफिस नहीं जाना है क्या? चलो अंदर. टाटा. चलो अंदर. टाटा. बाय. बाय. हटिए, मुझे लेट हो रहा है. हमेशा का नाटक है आपका. रोज 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 का नाटक है. हेलो, हटिए और ऑफिस की तैयारी कीजिए. कदम साहब, आज लोग आरटीआई का कुत्ता बोलते हैं मेरे को. ये आपकी सिस्टम की वजह से. लेकिन एक दिन ये आरटीआई का कुत्ता आखी सिस्टम को काटेगा. बघा साहेब. साहब उनासी से घर है मेरा. डॉक्यूमेंट बताओ. हाँ बताता ना. लेकिन आप अपने लोगों से भी मांगो. अपने लोगों से मतलब? अपने लोगों से. हिंदू मुस्लिम करता है. बघा ना साहेब. अरे पॉलिटिशियन्स झोपड्या वाढवून ठेवतात साले. हो. अगर हमारा बस चले ना तो एक दिन में साफ कर दूंगा ये गंदगी. हाँ बराबर है साहब. अब हमारी किधर इतनी औकात. हम तो गरीब आदमी ना. तभी तो मेरा झोपड़ी 20 से 14 फुट बनाया. आरके को पूछो, डील उसके साथ होता है ना. और बम्बई कौन चलाता है साहब? बीएमसी का कमिश्नर है आरके भाई. क्या रे? साहब रिकॉर्डिंग कर रहा है क्या? रिकॉर्डिंग करता नहीं है साहब. अरे मेरा रिकॉर्डिंग कर रहा है. इधर तो मुझ पे आरटीआई गिरी कर रहा है क्या? देखो साहब, हिंदुस्तान की सरजमी पर आज भी. चुप. कदम त्या आरकेला बोलवा. हो. नुसता साला पैसे खायला येतो. यांच्या आरटीआई गिरीची आम्हाला आम्ही करायची की काय? बोलवा त्याला आत्ताच्या आता. हो. आरके साहब, कहाँ पे हो? साहब ने बुलाया तुम्हें. आरके समझाओ इसे. भाई सनी, सनी. Yes, ma'am. Come on, Sunny. Oh, today is Saturday. I never forget Saturdays. Bye. Bye.
हाँ चला 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 लवकर लवकर पटापट पटापट चला 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 नमस्कार मॅडम. नमस्कार. ए पोरा पोरा आधी आधी किती काय काका अरे नवीन नवीन किती जाऊ द्या ना काका. अरे तुम्ही सगळी पोरा अशीच आहे बघा आजकालची. 8 8 जा 64 9 9 जा 81. अच्छा इकडे 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 शिवाजी महाराज कोण होते. फाउंडर ऑफ द हिंदी स्वराज. हा हा शाबास. त्यांनी पहिला किल्ला कुठला जिंकला तोल ना. आणि दुसरा. तुम्ही रोज रोज हेच का प्रश्न विचारता. किती सिंपल. तसं नाही राहिल्या का इंग्रज शाळेतल्या पोरासनी शिवाजी महाराज माहितीये बघून लई बरं वाटतंय बघ. बाय. हुशार आहे ना पठ्ठा. हो लय हुशार आहे. कुणाचं हो. एका हुशार बापाचं. वाटलंच. काय रे आरटीआई है सीबीआई है हा? वो भी कुछ नहीं उखाड़ लेती. ये बता तूने कमिश्नर का क्या उखाड़ लिया. भाई वो मैं बात कर रहा था उससे तो मैंने सोचा जो बातचीत हो रही है वो मैं रिकॉर्ड करे. हाँ. तू जेम्स बॉन्ड है या वो क्या नाम उसका. करमचंद. करमचंद जासूस. नहीं भाई मतलब वो इस्तेमाल कर सकता था. ये दीडशान्या बायकांची भांडत भिंडत नको जाऊस. भाऊ मोरे का जाऊन को कुतिये बितिये बोला. कुतिये. हा एकट्यात भेटली ना नसबंदी करून टाकाल तुझी. अरे सर जमीन है हिंदुस्तान में हमारा कोई ए भाई टेक इट इजी. अब एकदम से भाषण मत शुरू कर दे. हाँ भाई हाँ. भाई वो मेरा भी ऊपर का माला गिरा है ना बीएमसी वालों ने. तो आपको 2 लाख दिए थे उसका. धीरे बोल. तू था इसलिए 2 लाख लिया था. हाँ लेकिन दिया तो था तो तुझे भाई 2 लाख दिए. नहीं मतलब वो 4 लाख भी हो सकता था. 4 लाख ही है. हाँ भाई हाँ भाई हाँ. रानी को अपनी झोपड़ी पे दूसरा माला नहीं बनाना क्या. अब क्या बोलने का भाऊ. ये क्या सीधे साधे लोग हैं. अपना 10 बाय 10 आप उनको बस ए दिया भाई ये मुंबई है माया नगरी. बस हो गया बस. ये यहां नहीं चलता. आज नहीं तो कल इसे भूख लगेगी और जब भूख लगेगी तो दाना पानी तो सिर्फ अपने पास ही होगा ना. है? थांबा. चला पार्क में जायचं. हेलो. है? ये भी बजता है. अच्छा. कहाँ देख रहे थे. वो यहाँ देखिए. अरे आप नीचे उतरिए. नोच क्यों रही हो नाखून से. मुझे समझ में नहीं आ रहा है. 6 पैक बनाना है क्या. हाँ अभी 2 है तो 6 पैक बनाना पड़ेगा ना. तुम दीपिका बनोगी तो मुझे भी तो थोड़ा सा बनना पड़ेगा ना. ए कल कप कैसे टूटा. ओ डॉली बीटा ने फोड़ा. बीटा. अरे हिंदी नहीं आती तो क्यों बोल रही है. मराठी में बोलना. समझता है मराठी हमको. सुनो तुम मराठी में ही बोलो. आम्हाला कळते मराठी. हाँ? ए बघत काय उभी आहेस. चल काम कर चल. ओ हेलो मिस्टर इंडिया. काम पे नहीं जाना है.
अरे मेरी ऑफिस तो यहाँ कार्डियो करते करते भी चल रही है, तुम्हारे जैसा थोड़ी है। सुबह 7 बजे की शिफ्ट में नायगांव तक जाना पड़ता है और आते आते 12 बजते हैं। न घर का ठिकाना न शूटिंग का। ए बाजूला हो, चल हट. अरे बापरे. कशाला एवढी मेहनत करत असता हो पाठ दुखेपर्यंत? माझ्या बॅरिस्टरचे पाय माझ्या पाठीला लावत म्हणून. आपण तो बॅरिस्टर होईपर्यंत तुम्ही जिवंत राहायला नको. यमदूत जरी रेड्यावर बसून आला ना तर म्हणून गेट आउट बाबा. मेरा सनी अभी बैरिस्टर नहीं हुआ. सनी आईला जरा इंग्लिश बोलून दाखव. काय सारखं सारखं सनी सनी? माझं काय? तुझं काय बाय? बाबा ती डान्सची कॉम्पिटिशन जवळ येते ना, तर मला टेप रेकॉर्डर घेऊन द्या ना. उद्या बघू. नाही नाही नाही, उद्या संडे आहे. उद्या माझा दिवस आहे. आपण उद्या सगळे खूप मजा करू.
माझ्या अंगावर येऊ दे. मी घाबरत नाही रे. येऊ दे रे. ये. हा, ये. असं करते. बाप मी स्वतःला जाऊ देते. माझ्या घरावर जाण्याआधी मी स्वतःला जाऊ देईल रे. जाऊ म्हणतो रे. येऊ दे. आम्हाला काय समजतं रे? काडीपट्टी द्या रे. कोणीतरी काडीपट्टी द्या. झालं या म्हातारीचं रोजच आई शपथ ओतून घेईल आणि मग काडी कुठे काडी कुठे ए बाबा चालव चल बुलडोजर चालव ए म्हातारे हे घे. दे इकडे दे. कर खरं खोटं दाखवा चल. जला दो इसे फूक डालो ये बुढ़िया मेरे सामने से हटा लो ये बुढ़िया बुढ़िया अगर मर भी जाए तो क्या है अरे है कोई माई का लाल अरे घाटलेस किधर है घाटलेस ये है ये मैं ओतूंगा और खुद को जला डालूंगा. ये माईका लालच्या चला इकडे माईका लाल मरायला घासलेट घरात ना कशाला घेऊन येतोस रे हा यांचं घेत जा की 60 रुपये किलो ब्लॅक न मिळत आहे तुझं आणून देणार आहे का अगं पण घाटले चल आधी कशाला तमाशा बघत पेटो अरे काय ना अरे भाव आ गए आले का? अरे थांबा बुढ़िया थांबा मैं बात करता सबसे थांबा सब ये देखो ये गसलेट पड़ा है और बाचिस पड़ा एक भी खोली इधर गिरेगा ना अभी तो सबसे पहले आर के चलेगा ये देखो अभी तुम्हारे सामने शुरू बोलो आर के भाव आर के भाव आर के भाव आर के भाव करके दिखाऊंगा. हा ठीक आहे 2005 नंतरच्या सगळ्या झोपड्या आहेत ना त्या सगळ्या इल्लीगल आहेत. सर नरीमन पॉइंट आणि मालाबार हिलला बी 2 इल्लीगल बिल्डिंग आहेत. माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ना त्या कधी पाडणार. हे बघ तो एरिया माझ्याकडे नाहीये. अरे भाई तुम्ही सांगताय म्हणून मी निघतो. पण काळे द्या ते. हे बघा तुमच्या लाईन मधले 43 झोपड्या आहेत ना त्या इल्लीगल आहेत. त्याचं काय ते जरा नीट बघून घ्या समजलं. हे चल रे तुम्ही सांगताय म्हणून बुलडोजर मागे घेतो मी. हे चल रे चल मागे घे चल. सब साला एक्टर है अपना झोपड़पट्टी में अक्खा सीरियल बन सकता है और ये बुढ़िया हीरोइन ए साला 50 रुपए दे ये बुढ़िया का कल का एपिसोड सुपर हिट और तू बेवड्या घराची प्रॉपर्टी कशाला आणतो यहाँ गॅरेज नहीं है क्या. लेकिन कुछ भी बोलो भाऊ ये परवडतो हा 50 रुपयात भागते त्याचं घे रे. मग हातभट्टीची तेवढ्यातच येते ना है कोई माई का लाल. सबका हो गया सगळ्यांना मिळाले. चला या 43 झोपड्यांची लिस्ट वाजवून घ्या. नाही काय आहे साहेबांना 60 इंची टीव्ही घ्यायचा आहे 4K प्लस HD. HD साहेबांच्या ये है साहेबांच्या 60 इंच टीव्ही काळे रख. सगळे पैसे खातात नाही राणी. सगळे पैसे खातात पण फायदा आपल्यासारख्या गरिबांचाच होतो ना. आता सगळ्यांनी कसे पोटमाळे बनवलेत. पोटमाळे झोप आता. एवढ्यात झोपायचं का. पाय वरती ठेव. झोपली आहे. झोपली. गाढ झोपली आहे. मी काय म्हणते बोल. मला वाटतं आपल्याला पण आता पोटमाळा बनवायला हवा. पोटमाळा झोपा. इथे मुलीला टेप रेकॉर्डर घेऊन जायची ऐपत नाही आपली.
पोटमाळा कुठून बनवणार? मी ना आय त्याच्यातच सुखी आहे. खरंच सुखी आहेस तू? हाँ ठीक है, 15 के बाद की डेट्स ओके फॉर मी, लेकिन पेमेंट कैश में ही करना. हाँ मैडम हाँ, ठीक है. मैं जाऊं? ओके डियर, बाय. बर्तन घास दिया है. डॉली का दूध ओ गरम करके ना फ्रिज में रख दिया मैं. अच्छा ठीक है. हाँ मैडम मेरे को ना वो टेप रिकॉर्डर रहता है ना अपना, वो मांगता था 2 दिन के लिए सिर्फ. माझ्या मुलीची ना डान्सची कॉम्पिटिशन आहे. हा तो तर ते काय मोबाईलवर आता करते ती, पण त्याच्यात काय कुछ येत नाही. मग ते टेप रेकॉर्डर में बड़ा आवाज आएगा. ए चुप. नाचून कोणाचं भलं झालंय? हाँ ये सही कहा तुमने. किसका भला हुआ है नाच के? हा? ए तू काय इथे उभी आहेस? चल निघ. फक्त 2 निघ. टेप रेकॉर्डर पाहिजे म्हणे. नाही नाचायची माझी पोर. कांद्यावरचा पदर कधी खाली पाडलायस का? काय? कांद्यावरचा पदर कधी खाली पाडलायस का? काय झालं बाई याला? काय बोलते तू? असं सगळं काय करून घ्यायचं असेल ना, जरासा खांद्यावरचा पदर खाली पाडायचा, फरशी पुसताना साडीवर घ्यायची, मग होतंय का? मी ज्या गावातून आले ना तिथे आम्हा बायकांचा पदर डोक्यावरून पण खाली नाही पडत कधी. मी काय चीन मधून आली का? कर्ज वाढायला लागतात ना, तसा खांद्यावरचा पदर कधी खाली येतो कळत नाही. मुझे दुनिया वालों चलो. सही नाची रे यार. अरे मस्त आहे ना डांस. मस्त नाचतीये ना. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एक कब है तेरा कंपटीशन? तू जिंकणारा 101%. तुम्हारे पास टेप रिकॉर्डर नहीं है? आमच्याकडे आहे. लेके आओ. नाही नको. आमचं टेप रेकॉर्डर येणार आहे उद्या. ठीक है, पर कुछ भी बोला मस्त नाचते तुमची पोरगी. थँक्यू. आपली कधी अच्छा नाचते ना. ए आई, या रोज रात्री कुठे जातात ग? त्या ना नर्स आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये जातात रोज रात्री. त्यांची नाईट शिफ्ट असते ना म्हणून. तू चल आधी, फालतू प्रश्न काहीतरी विचारू नकोस मला. राजा ना येडाय का? आता काय झालं? नाही म्हणजे आमच्या राजानं कुठला गोळ घातलाय? काल एक बेवडा विसरला बॅग टॅक्सीमध्ये. बर 2 लाख रुपये होते. अरे बापरे, 2 लाख? आणि नंतर आपला राजा हरिश्चंद्र 2 तास त्याला शोधत बसला आणि पैसे परत देऊन आला. भले काय चाललंय राजा हे? नाही म्हणजे देव तुला एवढं भरभरून देतो आणि तू म्हणजे हे. तू मला राजा हरिश्चंद्र म्हटलंस, तू मला राजा हरिश्चंद्र म्हटलंस. ते ऐकल्यावर त्या 2 लाखांपेक्षा लय भारी वाटलं. कसं वाटलं? कसं वाटलं सांग ना, आम्हाला पण कळू दे एकदा. एकदा सांगून टाक म्हणजे आम्ही पण तसं वागायला मोकळं. काय
एकदा फक्त इमानदारीनं वाग, मग कळेल. भाऊ तो हो सकता है ना. भाऊ आला आला. हा अण्णा. अरे ह्या येलेलं मी तुझं ऐकणार नाही हो बाबा. हा, बघू जमलं तर. अरे काय जमवत होता ते इतकी वर्ष झाली. इधर से भी. हाँ, अण्णा हो जाए. इथं काम असतात. हा आणि इथं जसं काय आम्ही सगळे फाके मारताव. अण्णा काय काम आहे ते बोल ना. अरे बाबा यावर्षी होलेले ये ना तू. आता मला माहितीये मुंबईला गेलायस तू. तू मोठा माणूस झालायस. स्वतःची टॅक्सी घेतलीस, खोली बांधलीस. अरे पण मांगारी नाही तुझ्या पोराबालांना घेऊन होलीला ये ना. हा बर मी ठेवतोय आता फोन. अरे ठेवला. यहाँ से कॉमन वाला आएगा. काय काय पाहिजे काय. उंची पाहिजे तुझ्या घराला. म्हणजे अरे म्हणजे काय. भाऊला आपली झोपडपट्टी स्मार्ट करायची आहे. तू ऐकतच नाहीस यार. स्मार्ट. वो क्या के उस्मान भाई, रेखा मैडम, पांडे जी सबका बढ़ गया ना 20 फीट तक. नाही पण माझं बरं चाललंय. मला नकोय. काय बरं चाललंय राजा भाऊ. स्वतःच्या पोराला झोपायला घरात जागा नाही म्हणून त्या तिकडे शेजारी त्या पादरीबाईच्या घरी पाठवतोस की नाही. तसं नाहीये. कारण ते नाहीये. वो तो तुम जब बोलेगा तब हो जाएगा. उसका परमिशन तो मैं ले लिया ना. कसली. तुम्हारे मालिक के लिए. अहो पण मला पोटमाळा नकोय. मला फक्त तो फोटो पास हवाय आणि मी सगळे पैसे दिलेत. अरे राजा फोटो पास तो मैं 10 निकाल देगा. तुम खाली थोड़ा अपनी सोच को बदलो. थोड़ा बड़ा सपना देखो. अरे अपने लिए नहीं तो भाभी के लिए देखो. नमस्ते भाभी. हाँ चल चाय बाद में पी लेंगे. हाँ टाइम हो गया ना दारू का. गुड नाइट गुड नाइट गुड नाइट भाभी. आओ. बाटली घ्या. बाटली घेतली. हो घेतली. हे काय इथे ही का ठेवली आहे. हा घे सीडी प्लेअर. साहेब तुझ्यासाठी. नाही नको साहेब. मॅडम नाही म्हणाल्यात. अरे राणी या मॅडमला घरातली माणसं दिसत नाही. हा एवढासा सीडी प्लेअर कुठून दिसणार. घे. साहेब आम्हाला तर चालवायला पण नाही ना. अरे सिंपल आहे. हे बघ एक ऐसे नाही तसं नाही साहेब. बहुत महंगा रहेगा वो. बहुत महंगा रहेगा. तुम्हारी जरूरत से ज्यादा महंगा नहीं है. नको. घे. हे बघ अजून काय लागलं ना तसं. नहीं सर एवढंच हवं तो सिर्फ 2-3 दिन में नहीं. तुम्हारे पास ही रखना. वापस मत लाना. इसकी यहाँ कोई जरूरत नहीं है. और शायद इसे रोज देखेगी तो मेरी याद आएगी. नाही सर माझे हे आहेत ना ते नेहमी म्हणतात राणी जगात देव आहे. तुम्ही देव माणूस आहात सर. देव माणूस. ओ दादा ए जरा बाई, माणसं बघून बघून चला. काम दिसत नाही का पुढच्या मार्केट, कुणाच्या हा? तोंडाला लागतो रे. काम कर स्वतःच. आला मोठ्या शहाणा. समधी शिकवायला येतात इथं. ज्योते हा काय सर्व्हिस लिप वाटत. तू काय प्रायव्हेट नाही आली परत. कोणाच्या बापाला घाबरती कमी. टेप गावला बघ. का मालकान दिला का.
हा अरे काजल 2 दिवसापासून पाठी लागलेली आई टेप आण आई टेप आण. आई कुठून टेप आणणार, शेवटी मालकांनीच दिला. आमचे मालक ना एकदम देव माणूस आहेत ग. बाई सारखं काहीतरी दिसलं ना राणे की ते मिळेपर्यंत समजे पुरुष चांगलंच वागतात. चल चल, आमचे मालक तसे नाहीत, आमचे मालक खूप चांगले. हा, एका हातानं दिलं की दुसऱ्या हातानं काहीतरी घेतलंच म्हणून समज, आणि नाही घेतला ना तर वरबडून बी काढतात. चल गाडी लावते तुझा, काजल करल ना त्याच्यावर. डिंग डांग डिंग. आता काय विचार करती, चल. काय पण बोलत असते. राजा, तू दिन रात कशाला काम करते रे? मला माझ्या मुलाला शिकवून मोठं करायचंय, घर वाढवायचंय. थांबा थांबा थांबा. तुमचा स्वभाव, तुमचं वय आणि रोजची रात्र याची टोटल लागत नाही मला. अरे मला पण टोटल लागत नाही. बोल, तुला काय वाटते मी कशा करता येत असेल? आता दारू. दारू? अरे मला घरी दारू प्यायला कोण मना करू शकेल? कोण जा भेटणार आहे मला? हा, मग मुली? मुली राजा, अरे हर एकला स्वतःच एक कारण असतं इथे यायला. दारू, नाच, मुली आणि काही माणस स्वतःसाठी येतात. तसं मी स्वतः माझा एकला पण घालवायला येतो. एवढा पैसा कमवून पण एकटेपणा पण आहे. हा, अरे तुला काय वाटतं पैसा असला म्हणजे माणूस फक्त गर्दी जमवू शकतो, एकला पण नाही घालवू शकत. भारी लाईन बोललात तुम्ही. आतमध्ये काय चालतं इथे? आत काय डान्स चाललेला असतो, दारू पितात लोक. चल आज जाऊया. कसा अर्ज करतो, अर्धाच मान देऊन शब्दात उभी राहा. हर हर महादेव. हे घ्या. हर हर महादेव. हा दादा, ते मुंबईत सगळं तुझ्या एका टॅक्सीत भागता काय? विमान चालवणाऱ्याची सुद्धा भाग येते मुंबई. नाही तसं नाही, खर्च मॉप ना म्हणून. खर्च वाढल्यावर काम वाढवायचं, रात्रीचा दिवस करायचा. ए जर भाता. हो हा वाट. दादा भात घे. त्याला दे. गो सनीला वाढ. खा तू खा. वहिनी, तुम्ही पण कुठंतरी कामाला जाता हो ना? कुठं ग? आमच्याकडे ना एक कंपनी आहे, त्याच्यात मी पॅकरची नोकरी करते. पॅकर म्हणजे चांगली कंपनी आहे. तारांबळ होत असेल ना? म्हणजे धावपळ होत असेल ना, घरातली कामा, कंपनीतली कामा, असं म्हणते ती. भाजी वाढू? नाही आहे ना. जेवण चांगलं आला, मस्त. सनीला पण कुठल्या तरी बाईकडे ठेवता असा पोरा सांगत होती. घरात खूप जागा आहे. सनीला बॅरिस्टर करायचंय. बॅरिस्टर म्हणजे खूप खूप मोठा शिकलेला. तिथे इंग्लिश शिकतोय तो. बोल रे. गुड बेटर बेस्ट, नेव्हर लेट इट रेस्ट टिल युअर गुड इज बेटर अँड युअर बेटर इज बेस्ट. रात्री तो तुम्हाला सगळं ऐकवेल. तर आता त्याला बॅरिस्टर करायचं म्हणजे कोणातरी एका टीचरकडे ठेवायला पाहिजे. टीचर आणि बाई आहे ना, ती टीचर आहे. ते तुम्हाला जर असं वाटलं असेल आमच्याकडे घरात जागा नाही म्हणून त्याला ठेवलंय, तर तसं नाही. नाही पण तुमची जागा ती आपल्या खुराड एवढी म्हणे. अरे इद्रिया, तू काय
माप काढायचं तू त्याच्याकडे खोलीचा नाही मुंबईत जागा लहान ना, खोल्या लहान म्हणून विचारलंय. 7-8 माणसं तरी राहत असतील ना त्या खोलीत. काय म्हणायचंय काय बहिणी, काय म्हणायचंय? नाही दादा, तुमचं हे घर मोठं, तिथं मुंबईत मी गेलोय मोठी शेखी मिरवायला, तर माझं घर आहे खुराडा एवढं. हा राणी, आपलं घर खुराडा एवढं नाही बरोबर आहे ना? हे बाबा बरोबर आहे. म्हणूनच घर किती आहे, कोण किती काम करतोय, मुंबईत टॅक्सीत खर्च भागेल का, हे ऐकायला इथं बोलवला का? ए बाबा हो, हेच ऐकायला आलो. काय आहे काय नाही. ए राजा, झालं जेवण. राजा ऐक तुझा अंगारीला भरीत लावून टाकतील. अंगारीला सांगतो वहिनी अगं तसं नाही. अरे बाबा काय केलंय, काय गे तू? दुश्मन चालला असता, पण तो जे बोललाय ना ते दुश्मनापेक्षा वाईट बोललाय तो. मी काय हे इजऱ्या, अरे या दादाची माफी माग. हा, तू माफी मागणार आणि मी तुझी माफी ऐकणार नाही. आता मुंबईला तुम्ही सगळे या, मग तुम्हाला कळेल माझं जे खोराड आहे ते किती मोठं आहे. माझ्या खोराड्यात सगळे राहू शकणार, अगदी हात पाय पसरून झोपू शकणार. कळलं का? बहिणी, तू विचारलं ना ही काय काम करते? ती धुणं भांडी, आई धुणं भांडी करते माझी. ऐकू, पण ना मला त्याचा अभिमान आहे. मला अभिमान आहे त्याचा. आम्ही सगळे खूप मेहनत करतो. नुसते तुम्ही होळीला बोंब खेळणं, आता आम्ही पूजा करू, तिथे तुम्ही पाय टेका आपले. चल रे, चल रे. चला रे. काही नाही, निघालो आपण. चल रे, दाखवतो मी तुला, येतो मुंबईला. राजा शेठ, मुबारक मुबारकबाद. बशा, पहली बार है कोणाची तरी घर दिल से बनवणार आपण. हे राजा शेठ, भाभी कुठे आहे? कशाला? घर की लक्ष्मी तो चाहिए ना बॉस. घर पे घरी. साधारण याचा खर्च किती आहे? खर्चा मत बोल राजा शेठ, इन्वेस्टमेंट है इन्वेस्टमेंट. आरके भाई वो पेपर्स में लेके आ. हाँ राजा, तू इकडं? अरे ते राजा भाऊला घर मोठं करायचं ना, पोटमाळा बांधायचा. भाऊ थोडा. अरे तू अपना न्यूज चैनल बंद करना. ये उस्मान भाई. हाँ भाई. चल आज भाभी के हाथ की चाय पीते हैं. आधी भाभी की चाय बाद में जो होल ते होल. चल चला राजा सेठ, चला. अरे झोपड़पट्टी में एक ही अच्छा आदमी बचा है, उसे तो छोड़ दो. अरे उस्मान भाई, इथं मुंबईत खराब आहे कोण? तू, मी, कार के शेठ, सब अच्छे है. वक्त खराब है. भाभी, आप लोगों का दिल बहुत बड़ा है पर घर थोड़ा छोटा है. हाँ, आप जरा ना लवकरात लवकर हमको घर बांध के दो. हाँ हमारे उधर वो सत्यनारायण की पूजा रहती है ना, इस साल हमको वो घालने की है. ह्यांचे आई वडील पण आने वाले हैं इस साल, इसलिए. ठीक है. काय झालं? आई ती बरोबरच संडासाच्या मागे उभी होती. मग मी गेलीच नाही संडासात. बरं, नंतर जा मग. आता काय बोलू नको त्यांच्या समोर, उगाच तमाशा. मला जायचंय ना संडासात. आता नको, नंतर जा मग. चला घ्या. काय पोरी बाकी नाचतेच मस्त. बिजली सारखी काय. भाऊ बेटी है. अरे भाभी की बहन लगती है. अरे भाभी की बहन लगती है. अरे भाभी की बहन लगती है.
100 वर्ष म्हाताऱ्याला. बोल अण्णा. अरे उंदे मी मिलो तर माझ्या तोंडात पाणी तरी टाकायला येशील ना बाबा. एवढं कुठलं आमचं नशीब. इथे गेल्यापासून पोराची तोंडाने बघितली बाबा मी. माझा सनी बॅरिस्टर झाल्याशिवाय मी काही येत नाही गावाला. ठेवतो फोन. चूक कोणाची? माझ्या डिवचलेल्या स्वाभिमानाची, भावाची, की डोक्यात घर केलेल्या स्वप्नांची? नाही पण तुला सांगतो एवढा रागाने गेल्यानं तो काहीतरी करून दावलो. काहीतरी करून दावायचं तर काहीतरी भलता सलताच काहीतरी व्हायला नको. पण नाही नाही देवा देवा तुझा देव ऐकल ग. हे जानकी या रामचंद्रला जर चाय दिलीस ना तर देवाला तुझा म्हणणं पटकन कळलो. तुमचं आपलं खायबायच. देवनार कचरा डेपोच्या आगीपासून हे सरकार मुंबई स्वच्छ करायला निघालेलं आहे. त्यात आपली साफसफाई व्हायला नको. नाही पण साहेब आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी कशाला? कदम सुक्याबरोबर ओलं जळणारच. हो. फायद्या तोट्याची गणित जरा लांब ठेवा. चला कामाला लागा. चला निघा. चला मॅडम मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. हॅलो. माझी ट्रान्सफर होते. नाही नक्कीच. हिशोब करून ठेवा. हे घर वाढवण्याचं काय काढलं मधनच? असंच. अरे असंच असेल तर जे आहे त्यात काय वाईट आहे? अरे तेरे ऊंचे घर से मेरे को जलन हुई. चला. देख राजा, इधर रहकर भी तू इधर का नहीं है. हम में से नहीं है तू. ये घर बढ़ाने के चक्कर में ना सिचुएशन कब कैसे पलटी खाएगा कुछ बोल नहीं सकते. सिचुएशन सब हो गई. चल अब देखना है सिचुएशन मेरे को भारी पड़ती है या मैं सिचुएशन को भारी पड़ता हूँ. भाऊ ज्योतीचा नवरा गेला. क्या? मैं देखता हूँ. राणी काय हो? ते ज्योतीचा नवरा गेला. काय? ज्योतीचा नवरा गेला. हो ऐकलं मी. फॅन ऑफ करून या. हो. मुंबई भी अजीब है ना. यहाँ एंट्री में भी तकलीफ है, एग्जिट में भी तकलीफ है. हाँ भाऊ एक जेटला तर जास्तच तकलीफ आहे. म्हातारं रडून गेलं का जाताना. बघत होते ना त्याच्याकडून रडायलाच येत नव्हतं मला. 4 माणसात बरं वाटत नाही ना. चल मी येते. येशील नक्की. काहीतरी खाऊन घे थोडस. ये मी वाट बघते. चार लाख. अरे राजा भाऊ हे बघ बीएमसीच्या साहेब लोकांची 1 लाख म्हणजे बांधकाम खर्च 2,50,000 आणि बाकी खालच्या माणसांची चिरीमिरी. मेरे बारे में बता ना. हा हा आणि भाऊंनी आपले 1 लाख रुपये तर लावलेच नाहीत. नाहीतर 5 लाख झाले असते. कधी बांधकाम सुरू करायचं. पण 4 लाख हाँ खुल के बोल.
राजा तो घर बना रहा है, अब देखना वो तेरा टैक्सी का सर्विस निकलता है, 10-15 हजार तो ऐसे ही। टैक्सी कमा के देती है। अरे तू खोली को भाड़े पे देना, उससे कमा। आत्ता आत्ता किती द्यावे लागतील? एक 2 लाख 2. माझ्याकडे 50,000 आहेत. अरे राजा, मैं तेरा घर दिल से बना रहा हूँ, म्हणून जास्त दिमाग लावत नहीं. 1 हफ्ते में 2 लाख दे देना, बाकी फाइनल डिलीवरी पे. हंस दे. और हाँ राजा, जब अगली बार आएगा तो भाभी को साथ लाना. क्यों? वो गारंटर साथ रहना चाहिए ना. गुड मॉर्निंग सर. नमस्ते. मैडम. क्या है? ओ, थोड़ा जरा पैसा चाहिए था. कितना चाहिए? 2. हाँ ठीक है, ले जाना. एडवांस समझ के ले जाना. और हाँ, ये महीने के पेमेंट से काट लूंगी. हाँ? अरे रानी. हाँ सॉरी. हाँ? रूपा. 2 लाख. क्या? 2 लाख. यहाँ क्या पैसों का पेड़ लगा हुआ है? 2 लाख. हाँ? और हम तुम्हारे कर्जदार नहीं है, समझी? 2 लाख चाहिए. नहीं, वो घर का काम करने को निकला है ना. हाँ तो मैं क्या करूँ? तो पोड़माला बनाने के लिए बहुत खर्चा बोलते हैं. अच्छा, आज से तेरा काम बंद. हाँ? नहीं. अच्छा ठीक है, मेरे को पैसा नहीं चाहिए. चुप, एकदम चुप. काम से मत निकलो. एकदम चुप. अरे उससे निकलो यहाँ से. चलो. अरे सुन तो लो उसको. कुछ नहीं सुनना है मुझे. नहीं. अच्छा जाने दो सर, मैं जाती हूँ. काम से मत निकलो. सॉरी. अरे वो क्या कहना चाहती है ये सुन तो लो पहले. और आप भी अपना वॉलेट पैसा सब संभाल के रखिए. आपको कितनी बार समझाया है, ये नौकरों के सामने आप फोन पे बात करते रहते हैं. इतने करोड़ों का मुनाफा हुआ, ये हुआ वो हुआ. डॉली, आवाज कम कर. हमेशा का नाटक है. और कुछ बाकी है? ते काय माझे रक्ताची नातलग लागून गेले ते. मला 2 लाख रुपये काढून द्या. रक्ताची नाती फिकी पडतील अशी नाती तयार करता आली पाहिजेत माणसाला या शहरात. मला कळतंय तू काय बोलते ते, पण तुला एक गोष्ट सांगून ठेवते, मला आयुष्यात कधी हे जमणार नाही. आयुष्यात नाही जमणार. राणी, त्या तुझ्या रूपा मॅडमला कसं जमतं ग हे सगळं? 12 बोड्याची स्वतःच्या गरजा आणि त्यासाठी केली जाणारी तडजोड यांना ना एकदा त्या वजन काट्यात टाक. जे पारडं खाली जाईल ना तो आपला कुल समज. नजरेनं बलात्कार करतात रोज माणसे आपल्यावर. पोलिसात तक्रार बी करता येत नाही. झालं बोलून. बघ झाली तुझी. एक गोष्ट सांगून ठेवते ज्योती, मी ना तुझ्यासारखी नाही आहे, कळलं? बंद कर विषय आता तुझा.
आइटम से मिलना है मिलेंगे ना। नंबर लेना है, बात करनी उससे। रुक, आ रही है। रुक, संभल। आ गई ले। ए सपना, तेरा हीरो देख ए, वेट आइटम। कर रहा है। ए सुनना, आइटम आइटम छोड़। नंबर देना। नंबर अरे, देना है। रानी, जाना। रुको, सुनना, नंबर देना। नंबर ए, नाश्ता कला क्या चल रहा है? अरे सुनना। छोड़ निकल चल। भाई जाना चलना अन्ना, अन्ना, शांति। अरे कला दाखवते हाँ? अन्ना नहीं करते ती तो क्या हुआ? अरे बेटी हो मेरी रहने देना। अरे रहने दे क्या? चल निकल तू मिल, दूसरे बाहर जा बाद चल। में मिल मेरे को, बाद में मिल मेरे को, देखता हूँ तुझे। मिलता, आना। देखना क्या है तेरे को, देखता ना बाद में, मिलना बाद में तू। मिलता, आजा, हाँ, चल आजा। क्या चल। आया बड़ा चल। मेरे रानी को आएगी तू। अच्छा लेट ए, झालो द्या. भाऊ यायच भाऊ पहिले आज मस्त चमक रहे मोगरा हाँ. किसके लिए? साले अपना काम कर। हाँ कौन येणार आहे? मेरे दिल की ओहो रानी भाभी भाई हाँ तवाच नहीं पर वो उस्मान बोल रहा था वो अच्छा आदमी है भाऊ. अरे मैंने थोड़ी फोन किया उसको, उसने मुझे फोन किया। अब जरूरत उसका है ना। हो तेही आहे म्हणा. तो फिर नमस्ते। अरे हाँ हाँ रानी आइए रानी। अरे मेरा मतलब भाभी जी आइए। आइए बस बसा बसा बसते भाऊ नमस्ते बसा जी ना, बसा. बसा। अच्छा भाभी आप क्या लेंगे? ठंडा गरम कुछ तो? नाही नाही नको कायच नको पैसे कुछ नको ठंडा हाँ हाँ हानी 2 ठंडा भेजो तो। 50,000 50,000 चलो शुरुआत तो हुआ ना। बाकीचे लवकरात लवकर दे. पूरा 4 लाख है। नहीं दिया तो नाही आम्ही देऊ काय पण करून. बस भाभी ने कह दिया बात खत्म। मैंने आपको प्रॉमिस किया आप कभी भी मेरे को पैसा देना, ठीक है? पर घर हो जाएगा ना? अरे जबान दे दिया ना भाभी को। अब तू खाली पैसे का देख। थँक यू. हाँ समझो काम हो गया। ते थंड हाँ हाँ ठंडा नाही नको नको. नको नको अच्छा, थंड नको चला. अरे अरे धीरे से भाई, भाभी का घर है, जरा नजाकत से तोड़ो यार। हाँ? काय तर आरके साहब क्या चल रहा है क्या? अरे साहेब आले. हिंदुस्तान पाकिस्तान का मैच। अरे क्या हिंदुस्तान पाकिस्तान? हाँ अरे साहेब राजा का घर बढ़ रहा है। अच्छा हाँ। लेकिन पहले जैसा आसान नहीं रहा। आप पहले ही परमिशन ले लो. अरे जाने दे साहब, इसे मेरा ही घर समझो। अरे आता काय सांगत आहे राजा याला? साहेबांची बोनी कर दो जरा. अरे बोनी बोनी माल. हाँ अरे कम है यार, रुको अरे दो यार, देता हूँ. क्यों लो, लेना? लो, लो. ये दे दो. अच्छा रुको भाभी अपने खूबसूरत हाथों से साहिबाची बोनी कर दो. ये लीजिए. नाही नाही हाँ ये दे दी. दे राणी. आइए. रानी दे. हाँ क्या? यहाँ डाल दीजिए. हाँ हाँ, ठीक है. हाँ ठीक है पण ओके. परमिशनचं बघा. हाँ, सावकाश हाँ, बेटा हो येतो. चला रे. अरे रहने दो. ए, राजा ये 2000 अकाउंट में लिख देना. हाँ हे ठेवून घ्या ना. हाँ अरे नहीं. अकाउंट में हाँ रखो यार रखो. घर बनवायला खूप पैसे लागतात ना साहेब. हा मला कळत नाही तू मॅडमच्या समोर कशाला बोलली? मॅडम खूप बडबडले मला. घर बांधायचंय ना. पोटमाळा बांधायला काढलाय ना आता. खर्च खूप आहे. थांब. एक घे. नको नको साहेब मॅडम. घे. आणि अजून लागले ना तर न घाबरता सांग. माझ्या पगारातून कापत. अरे काय करते?
आया बहिणी नाहीत वाटत यांना. असत्या तर असे वागलेच नसते. नाहीतर काय, यांच्या भीतीमुळे पोरीबाळींना येणं बंद केलं इकडं. मेरी बहू तो वापिस गाव चली गई. काय झालं? अहो ती पोरं खिडकीतनं बघतायत. आई ती पोरं परत संडासाच्या मागे उभी होती. मग मी गेलीच नाही संडासात. एक काम करा, तुम्ही इथनं त्यांना ढकला, मी त्यांना बघतो. साला हरामी, साला हरामी कुठला परत ये तू इकडे. साला हरामी. हे डोक्यात भोसले. हा तर मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनवरती तुमच्या एखाद्या असिस्टंटला पाठवेल काय? एक जामीन जामीन આપવાનો છે. हो હું આવું છું ત્યાં. ભલે થેન્ક યુ. पापा ते टॅक्सीवाल्यासाठी तर मी पोलीस चौकीत जाणार. कुणाल, तो टॅक्सीवाला जर राजा नसता तर नसतो गेलो. कुणाल, આજકાલ મુંબઈમાં રાજા જેવા માણસ મળતા નથી. નામશેષ થનાર વસ્તુનું રક્ષણ કરવું એ આપનું કર્તવ્ય છે. ते महिता गेलेले त्यांना सोडवायला. हे सगळं माझ्यामुळे झालं ना काय. ए तू कशाला बोकाड पसरती? अगं बाया बघ केवढं रडा येते. अगं हिरून निघाला तुझा बाप. कशा तांगड्या तोडल्या त्यांच्या. तुला सांगा राणे अख्खे झोपडपट्टीत होण्याची हिंमत नाही. हे रडतेस काय? शिक्षणाचा काय पत्ता तुझा? हा? अभ्यास करायला नको? नाचून मिळणार तुला पैसे? तुला काय करायचं ग तिच्या नाचाचं? अगं जॉब करेल ना कुठेतरी. सगळे काय जॉब करायला आले का? नाचू दे की तिला नाचायचं तर. नाच ग तू, मी आहे तुझ्या बरोबर. ज्योते ज्योते ती वाचाय कशी लागले. अगं नाचाय आवडतं तिला. अरे ए माशी तर बघा. दात काढायचे नाही काय सांगितलेलं मी तुला? आता काय हसायचं नाही वे? मोठी झाली तर हसायचं नाही. हिला तुझ्या घरी नेऊन ठेव रात्रीला. कशाला? घराचं काम असतं ना मग छप्पर नसतं. हो हो नेऊन ठेवते हा माझ्या घरी. हा जड झाली हो माझी तुला पोरगी. सांगितलं तेवढं कर आता. खूप छोटं होतं ना आपलं घर. घर छोटं नव्हतं. आता हे वाढवलंय ना त्यामुळे आपलं घर छोटं वाटतं. खाली आता 6 लोक आणि वरती 6. 6 आणि 6 12. हा हे आपला सनी इंग्लिश मध्ये कसं बोलेल ग? 12 लोक. मी सांगितलं तुम्हाला ते आमचे ते सिंधी मालक आहेत ना त्यांनी 50,000 रुपये दिले आज आपल्या घराला मदत म्हणून. तू का मागितले? मालक खूप चांगले आहेत. देव माणूस आहेत एकदम. मी आहे ना. मग काय तुम्हीच मेहनत करत राहायची का? आम्ही फक्त काय करायचं राहायचं इकडे. देव आहे. देव आहे. तो देईल लक्ष. पाहतोयस ना रे बाबा. वेळ आली की यायचं धावून. अहो पण आपल्याला थोडीशी अडचण आली आणि आपले पैसे जमा नाही झाले तर असं नाही बोलायचं. तर तो आरके थांबेल ना. आरके मला तर खूप भीती वाटते बाबा त्याची. नाही होणार तसं काही होणार नाही. तशी वेळ येणार नाही. आपली मुलं पटापटा मोठी होतील ना. मी सांगतो हे अख्खं आभाळ
येऊन राहील आपल्या खुराड्यात. चली अहो थांबा, पाय चेपून देते तुमची. आता बस झालं. झोपा. नुसते पाय चेपते ही बाई. बघा झाला पोटमाळा. हा काका हा काय म्हणता? हा मस्त मस्त. कसं चाललंय गाव? अरे फर्स्ट क्लास. म्हणजे काय? काका लवकर होईल ना? हा अरे बाबा लवकर हात चालू ना. आणि हे बघ तिकडे अशी खिडकीसाठी जागा ठेव. ठीक आहे आणि मस्त हवा पाणी आलं पाहिजे. पोरीला हवा मिळायला पाहिजे. बाबा काय म्हणतो सकाळी सकाळी? काय म्हणतो? ऑक्सिजन. होय का? मुंबईत ऑक्सिजन शिल्लक तरी आहे. अरे आपल्या फुसफुसाला कुठं कळतंय? जे आलं त्याला ऑक्सिजन मानून घ्यायचं. अच्छा आहे. हे उस्मान ते का बाहेर येऊन मस्त लाखात छापतायत. छोड ना, मुंबई जशी तुझी आहे तशी त्यांची बी आहे. हा हाय खरी, पर यांच्यावर जरा जास्तच मेहरबान आहे. ज्योती, माझ्यासाठी आणखीन एखादं काम बघ ना ग. पॅकर बिकर कसलं पण चालेल. हिचा बाप इतका राबतो ग, माझी थोडी मदत होईल. अण्णा, हा मुंबईला यायची तयारी करताय ना? होय, पण तुझ्या खोलीचं काम झालं का नाही? पोटमाळ्या सगळं झालं. 15 दिवसानंतरचा मुहूर्त काढतो पूजेचा. सगळ्यांनी या. बेस बेस भावा. काय बोलला? तुझा बोलण्याला त्यांनी मनाला लावून घेतलाय. हिरोला पेटलाय मांजा बावा. मुहूर्ताचं काम झालंय का? अजून त्यांना वाटत नाहीये की माझं काम झालं असेल. या या या, मग कळेल काम झालंय का. अरे बाबा, मैं ऊपर आती है, रुको. देखना पड़ता है क्या काम चल रहा है क्या नहीं चल रहा है. कैसे चल रहा है ऊपर? बस वही ना. हाँ, नहीं नहीं उसको रहने दो उधर. नहीं मैं करता हूँ ना. नहीं नहीं मैं लेती हूँ ना उसको. साला तू हात लावलास मला? कुत्र्या, हरामखोर, हात लावलास मला? लाज नहीं वाटत? साल्या पहिल्या दिवशी घरात आलेलास ना, उस टाइम ही मेरे को मालूम पड़ गया था तेरी लाइफ ही क्या है. इसके बाद आने का नहीं इस घर के अंदर, समझा? भाऊ क्या हुआ? हाँ? भाव ना तुझा? भाव बोल के आते हो. तेरे नजर में क्या भाव है क्या मेरे को मालूम नहीं क्या? चल निकल इधर से. भाऊ निकल. ये तो अभी बाद में चाह. चाह निकल. साला भाऊ. साला कुत्रा, हरामखोर साला कुत्रा एक नंबरचा. 3 लाख आणि माझे वरचे 1 लाख आता पाहिजेत. चूक झाली तिच्याकडनं. चूक? ए, उसके जैसा कई रंडी देखा मैंने. राजा, क्या बोला तू? राजा भाऊ नाही. गरीब आहे पण बंदुकीला नाही घाबरत. असं ऐकून नाही घेणार. राजा मामला मत बढ़ा. इनका पैसा कब तक देगा बोल दे. कब तक देगा? अभी चाहिए. पर भाई 1 घंटे के अंदर चाहिए. तू जानता नहीं है आरकेएम है. पूछ इससे क्या कर सकता हूँ. ये राजा भाऊ कब तक दे. भाऊ 1 आठवड्यात देऊन देईल. बस खत्म. हाँ, बस खत्म नहीं, अभी का भी चाहिए. तेरे पास तो फोटो पास भी नहीं है क्या? अब तो मैं तेरे को रोड साइड पे बिठाऊंगा. रोड साइड पे. चल जा. हळू. अरे धावू नका. पडाल. बाय सनी बाय.
बाबा माहितीये का आज आम्हाला जॉग्रफी मध्ये युरोपचा लेसन शाळा सोड. तू आता काही मोठं व्हायचं नाही, मोठा भाई व्हायचं. फक्त भाई व्हायचं, आरके पेक्षा मोठा भाई. का असं बोलता? चला रस्त्यावर कोणी शाणाला आणता आलं पाहिजे, कोणालाही रस्त्यावर. पण काय झालं? चल आता. फसलं 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 ग सगळं. आपण त्या लोकांना सांगूया आम्हाला हे सगळं नको म्हणून, तुम्ही थांबवा सगळं. हो 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 ना. हो मला पण वाटतंय, मला पण वाटतंय. पण खर्च खूप खूप होऊन गेलाय ग. पैसे उभे करावेच लागणार, नाहीतर आपलं घरच जाईल. फोटोपाची धमकी दिली त्या आरकेनी ग. आपण किती खुश होतो ना, आपण किती चांगलं राहायचो ना. हे सगळं काय झालंय? काय माझी चूक, माझी लायकीपेक्षा मोठी उडी मारली. पायाखालची जमीन जशी काही कुणी खेचूनच घेतली ग. आता पाय ठेवू कुठं? पाय ठेवू कुठं? कुठे ठेवू? कुठे ठेवू? कुठे ठेवू? कुठे होईल सगळं होईल. काय तुम्ही शांत व्हा. तुम्ही असं होईल सगळं. तुम्ही शांत व्हा. हो सगळं होईल. काय म्हणते बघ माझी राणी, काय म्हणते? तू आहेस, आहेस तू आहे. असणार म्हणजे मग पैसे येणार. सॉरी ब्रदर, आय कांट हेल्प यू. या मुंबईत तुला वाटेल ती मदत मिळेल, पण पैसा मिळणार नाही. माझी इच्छा असूनही मी तुला नाही मदत करू शकत. सॉरी. नाही तुमच्याकडे सनी इतकी वर्ष राहिला. वन मोर थिंग, तुझ्या घराचं काम झालं की तू सनीला घेऊन जा प्लीज. मला नाही जमत रे, नाही झेपत मला. सीमा मॅडम पण काम सोडून गेली. मी एकटी नाही हे सगळं सांभाळू शकत. प्लीज. मॅडम त्याच्या शाळेचं काय? डोंट वरी, मी प्रिन्सिपल मॅडमशी बोलले. सनी हुशार मुलगा आहे. शी प्रॉमिस मी स्कूल विल टेक केअर ऑफ हिम. बाबा बाबा कुठे होतास तू? मी माझ्या मित्रांसोबत खेळत होतो. सनी सॉरी, आय वॉज प्लेइंग विथ माय फ्रेंड्स. बाबा तुम्ही सांगा ना आज मी कोण होऊ? कोणी हो? पैसेवाला हो बाबा. हो बाबा पैसेवाला हो. साहेब बस झालं. किती पिताय तुम्ही? स्मॉल. नाही चला ठेवा. नाही बस झालं. चला जेवायला वाटते, तुम्ही जेवायला चला आधी. चला चला. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा असं कोणी नाही. इसके अलावा रूपा मॅडम रूपा मैडम ने मेरा बनने के लिए मुझसे शादी नहीं की, हीरोइन बनने के लिए की है. रानी सब कुछ है मेरे पास. शेयर बाजार में कमाया हुआ ढेर सारा पैसा है मेरे पास. मेरा कोई नहीं है. तू खूप सुखी है. खरंच या शहरात नक्की कोण सुखी आहे तेच कळत नाही. तुझ पे प्यार करने वाला कोई तो है तेरे पास. रूपा मिरर में देखती है खुद को, मुझे नहीं.
एक स्मॉल. नाही 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 बस 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 चला आता जेवायला चला. जे करायला नको ते मी केलं. माझ्या अन्नपूर्णा देवीला मी विकायला घेऊन गेलो आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. राजा दे दो. केले. किती आहेत? 2 लाख आलेत. दोन का? ये देख, इतनी भी जरूरत नहीं थी, फिर भी तेरे लिए ले रहा हूँ. आता बाकीचे 2? अरे बाबा आहे तेवढे ठेव ना, बाकी बघू नंतर. चला चल. ए दया, हे आरकेला देऊन टाक. चला. फडका मारना. ठीक है. ते आहेत ना टॅक्सीवाले, ते माझे बाबा आहेत. माहितीये ते कोणाला का नाही सांगत, कारण की मला शाळेतून काढून टाकतील ना म्हणून. लेका, हे मला बोललास, दुसऱ्या कोणाकडे बोल नकस. नाही नाही बोलणार. माझे बाबा आहेत ना लय भारी आहेत. बाबा 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 भारी आहे आणि पोरग बघ लेस पण नाही बांधतायत. आता आज आपल्याला चालत जायचंय घरी. चालत का? टॅक्सी विकली. मी घेऊन देईल ना. जेव्हा बॅरिस्टर होईल ना तेव्हा तुम्हाला अशी मोठी टॅक्सी घेऊन देईल. ताई, जेव्हा आहे ना आपलं घर मोठं होईल ना तेव्हा आपण ह्याच्यातून पैसे काढून आई बाबांना देऊया. का नको, हे पैसे तू खूप शिकणार ना त्यासाठी ठेव. मग घरासाठी? तू कशाला काळजी करतो? मी आहे ना, मी खूप पैसे कमवीन. तू शिक आणि खूप मोठा हो आणि आई बाबांचं स्वप्न पूर्ण कर. कळलं? ताई सर, आजपासून तू माझी गाडी चालवायची. कुणाल, एमने चावी आप. आले. रोज सुबह 10 बजे आना. हा. दिवसभर तू मॅडम बरोबर राहायचं आणि संध्याकाळी 7 नंतर. ते माहितीये. घर में बच्चे हैं, तुम वही बोलोगे जो हमें सुनना अच्छा लगता है. हो. ठीक है. ऍडव्हान्स ले 25,000 रुपये. एडवांस? हा, ऍडव्हान्स. कुणी पहिल्याच दिवशी देतं का ग असा पगार? देव त्याला खूप देव. ऐकतेस का? 25,000 दिले. मेहतांनी? हो, मेहतानी. किती झाले आता? आता 75,000 झाले. आता एक काम करा, हे पैसे घ्या आणि असेच्या असे तयार. पूरा है क्या? 1 लाख. भिखारी समझा मुझे? भीख देने आया? भाऊ वो परवा दिले होते ना 2 लाख. अभी 1 लाख ले लो. क्या घंटा ले लो? कल को ये चिल्लर लेके आ जाएगा तो? नहीं वो करेगा. राजा भाऊ करना काहीतरी ऍडजस्ट यार.
करेगा. मैं जरा तेवढं घराचं सांगा ना. हा, हा. म्हणजे काय की पूजा व्हायच्या आधी घर. ये हाथ पैसा दे, मगज घरात पूजा. नहीं तो तेरा वो सत्यनारायण और तेरे माँ बाप दोनों रोड साइड पे बैठे होंगे. कल आला होता साला मुझे सिखाने वाला. अब सिखा, नहीं तो मैं सिखाता हूँ तेरे को. अब अरे देवा, आता जोडू कसा. दे इकडे. काय झालं तुझ्या घराचं? झालं पूर्ण? नाही झालं साहेब. का? तो आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे ना, हा. तो आधी काय म्हणालेला 5 लाख रुपये लागतील पण हळूहळू दिले तरी चालेल. मग? पण आता म्हणतो की उरलेले 2 लाख आहेत, म्हणजे 3 लाख आम्ही आधी दिले कसे बसे करून. आता म्हणतो ते उरलेले 2 लाख आहेत ना, ते ताबडतोब चाहिए. जल्दी दो, जल्दी दो. आता कुठून देणार जल्दी साहेब? रडू नको. आमची एक टॅक्सी पण होती साहेब, आम्ही विकून टाकली घरासाठी. पोटमाळ्याचं स्वप्न आहे साहेब. सगळी स्वप्न पूर्ण होतील तुझी. हं? या बिल्डिंग दिसतात ना तुला समोर, त्याच्या खाली जी झोपडपट्टी आहे ना, तिथे राहणारा प्रत्येक माणूस मुंबईत येताना हेच स्वप्न घेऊन आलाय. कधी ना कधीतरी मी या बिल्डिंग मध्ये राहायला जाईल. आणि प्रत्येक माणूस त्याच्यासाठी प्रयत्नही करतो. कोणी चांगल्या मार्गाने प्रयत्न करतो, कोणी वाकड्या मार्गाने. प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतात. हं? एक गोष्ट सांगू, तू मला आवडते. खरंच. बाबा, मुंबईची तिकीट काढली आहेत पण आम्ही कुणाला सांगितलं नाही. हा, परवा सकाळची एसटी पकडून आम्ही येत आहोत. पण कोणत्या स्टँडला उतरायचं तर का आम्हाला माहित नाही. तू असं कर, स्टँडचं नाव आणि पत्ता मला कळव आणि तूच न्याले. आता परवा बर या. काय झालं? आई अण्णा येत आहेत परवा. परवाच्या दिवशी आपल्याकडे वेळ नाही अजून. कसे जमतील पैसे? अहो, येतातच आहेत, आपोआप येत आहेत. देवाची कृपा. म्हणजे आज सकाळी डबा उघडला ना, हं, तर आतमध्ये ₹1,00,000 होते. म्हणजे 25,000 जास्त होते. 25,000. आई मी जरा ज्योती माशीकडे जाऊन येते. थांब 1 मिनिट थांब. 25,000 मी हो आई. इकडे फोन कुठे वाचतोय? फोन आहे का काय तुझ्याकडे? बोलतोस तू? हा? हा कोणाचा फोन? ए, तुमचा फोन आहे? अय बाय, फोन कोणाचा? हं? फोन कुठून आला? काय विचारते मी? फोन कुठून आला? फोन कुठून आला? फोन कुठून आला? फोन कुठून आला? हं? फोन कुठून आला? ज्योती काय? ज्योती काय? ज्योतीने कुठे नेला तुला? ज्योतीने कुठे नेला तुला? सोड मला तू.
खरं सांग, बाबा खरं सांग. बाबा बाबा मी डान्सबार मध्ये फक्त नाचायला लागलेले होते बाबा. तिकडच्या त्या आधारे मला पैसे दिले. मला माहिती पण दिले मला किती पैसे दिले बाबा. मोबाईल कोणी दिला? बाबा तो मीच घेतला थोड्या पैशांवर. बाबा तुमची अडचणीची धावपळ बघून मी असं केलं बाबा. मला माहिती नव्हतं. अरे बाबा मला नाही त्याची अजून काही येत पण नाही ना बाबा. तू दुसरं काही केलं नाही? तू काही केलं नाहीस आणखीन नाचाशिवाय? बाबा मी फारकं नाचायला गेले मी सांगितलं ना बर. तुम्हाला. तू चला अगं राणे सांग तू काय झालं राणे सांग काय झालं एवढं व्हायचं काय बघ काय हिच्याकडे बघ. काय झालं तुला डान्स बार मध्ये नेलेलंस? डान्स बार मध्ये नेलंस तू हिला? राणी मी तुला फक्त एक गप्पच तू. अगर राणी तुला लाज नाही वाटत? तुला लाज नाही वाटत माझ्यासमोर तोंड भर करून उत्तर द्यायला? अगं नाचायला आता आवडतं गप्पच का बाई? माझी मैत्रीण ना तू. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय ना या गाड्याड्या वस्तीत हिला किती झोपून ठेवली. अगं मदत करायला गेली कसली मदत कसली मदत? मोठी आहेस ना तू. तू मोठी असेल लहान आहे ग. कुठे काय कळतं? तू गप्प बस. राणे बाजूला वयात आलेली पोरे मारतीस ऐकणार आहे? एक शब्द नकोय मला. एकदम गप्प बसायचंस तू. मला ना मला घाण वाटते तुझी. घाणेरडी आहेस तू एक नंबरची. काय तू 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 जा ज्योती जा. मी घेऊन गेले नसते तर काय जायची राहिली होती ती. हे छप्पर पाडलंस ना तेव्हा विचार करायचा या समध्या गोष्टींचा. मी सोबत होते ना म्हणून झोपली नाही तुझी पोर कोणाबरोबर. ज्याचं करायला जावं भलं ते म्हणजे आपलंच खरं. कुणाचं भलं करायचं आई ग मला नाही हो. मला नाही हो सहन होतंय. नाही बस. नाही 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 बस झालं आता. मला नाही सहन होतंय हो. मला हे सगळं नकोय. मला हे नाही सहन होतंय. बर बर काय बरं तुला सांगतो कशाला आई गेली काही नाचायला? तिने फक्त ती नाचलीये. तिने नाचाशिवाय आणि काही केलं नाही. अहो पण डान्स बार मध्ये नाचली हो. ना. डान्स बार मध्ये चालेल. कुठल्या मुली नाचतात बरोबर आपल्याला आहे. माहिती आहे ना. चुकीचं आहे. फक्त तिने काही असं चुकीचं केलं नाही. पण मला कळलं का? हो हो इकडे ये ग. इकडे ये. हा आपलीच आहे. ए, तू मला हा. नको हात लावू. मला हात नाही लावायचा एक असा तू. मिनिट. चल आधी. हे बघ, तिने का नाचली ती? तिलाही असं वाटलं तिनेही पैसे आणायला पाहिजे. 4 पैसे तिने आणायला पाहिजे. हा आपल्या स्वप्नासाठी म्हणून ती गेली नाचायला. हा होय ना? फक्त हो हो अहो कशाला गेले ग तू? कशाला गेले तू? पण कशाला? तुझी शपथ नाही काय आहे इथे? घरातलं असं एकदम मुलांना शाळेत सोडून ये. हो. हॅलो राणी. पैशाची सोय झाली.
पैसे नाही आहेत ग. मग आता एक मिनिट बघतो मी. हॅलो. स्वतःच्या गरजा आणि त्यासाठी केली जाणारी तडजोड यांना नाही येतं ते वजन वाढलं खाली जाईल एका हातात दिलं की दुसऱ्या हातानं काहीतरी कांद्यावरचं बदल नाही घालून वरवडून मी काढते असं सगळं काय सजून घ्यायचं असेल जरासं कांद्यावरचं बदल खाली पाडायचं मग होतो का. काय ग राणी काय झालं? पैसे पाहिजेत. माझा मुलगा माझ्या घरी आला पाहिजे. माझं घर बांधलं पाहिजे साहेब. मला 1 लाख रुपये पाहिजे. मी पदर पसरते तुमच्या समोर.
राहू दे थांबा. आई जानके जानके अगं आपण निघाल्यावर माझ्या भावाला फोन करून कळवतोय. गाडी आली. चला चला. चल. मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, मुंबई स्वच्छ झाली पाहिजे. ओके सर. पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियान आपल्याला पुढे न्यायचंय. होय सर. तेव्हा आता या क्षणापासून सगळ्यांचे मोबाईल्स बंद. बंद म्हणजे व्हायब्रेटरवर नव्हे, स्विच ऑफ. कदम सगळ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. हो साहेब. कुठे दिसत नाहीत त्या? म्हणजे साहेब त्या आरकेंकडे दिल्या होत्या. आरके? हो, म्हणजे या झोपडपट्टीचा सगळा व्यवहार तोच बघतो ना. अच्छा, म्हणजे झोपडपट्टीचा दादा. हो हो. तो बीएमसी चालवतो काय? नाही. आरके कुठे आहे? आरके कुठे आहे? मैं बुलाता हूँ सर, मैं बुलाता हूँ. क्या हो रहा है ये? क्या ये सब क्या है सब? गॉड ब्लेस यू. टेक केअर. सर सब आरके भाई आ गया. आरके भाई आ गया. सलाम सर. काय झालं भाई? हे बघा. हे अरे आरके तुम्ही नवीन साहेब है? सब मैं आरके. गर्मी बहुत है साहब. आई ऑफिस में बात करते. मी इथे काम करायला आलोय. डिमोलेशन. सर 2 मिनट के लिए ऑफिस में ठंडा कुछ पी लेते. साहब चल रे. अरे मैंने बुलडोजर चालव. चलो बुलडोजर चालो. चल. बार हमें क्यों सता रहे हो? ए शांत राहा. काय काय झालं? काय 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 झालं? काय ग? काय साहेब क्या पता. आरके जी क्या? साहेब आलेत. कौन? बीएमसीचे साहेब आलेत. नमस्कार. मी राजा, राणी, नमस्कार. काजल, माझा छोटा मुलगा. आम्ही राहतो आणि आता हे जे सगळं अनधिकृत बांधकाम आहे ना, ते तोडायला आलोय मी. नाही नाही नाही. अनधिकृत नाही आहे. हे आहेत ना आरके. बोला ना. आइये आइये. त्यांना आम्ही सगळे पैसे दिले होते. अगदी खरं लेट झालो आम्ही. पैसे द्यायला लेट झालो. खरं काय खूप मेहनत करावी लागते. एकदम असे पैसे पण सगळ्यांनी केले. पैसे एकत्र केले आणि आम्ही त्यांना दिले ना. पैसे दिले आम्ही सगळे पैसे. काय रे, चुका तुम्ही करायच्या आणि भोगायच्या आम्ही. नाही नाही साहेब, आम्ही चूक केली पण आम्ही बरोबर. पैसे दिले नाही ह्यांना. तुम्ही आरके, बघा ह्यांना एक मिनिट. नाही, आमची चूक एवढीच काय झाली माहितीये का, की खरं तर यांचं थोडंसं वाजलं आणि त्याच्यामुळे काय झालं, पैसे द्यायला थोडासा उशीर झाला. थोडासा आरके सॉरी. सॉरी आमची चूक झाली. सॉरी. हे जे सगळं वरचं बांधकाम आहे ना, ते सगळं तोडणार आहे मी. नाही साहेब. नोटीस पण बजावली तशी मी. पण नोटीस आम्हाला मिळालीच नाही. असं म्हणजे नोटीस मिळाली. आरकेंकडे नोटीस दिली होती मी. सब आरके पण नोटीस पण
पण अरे काय हे खरंच अहो, खरंच कदम हे बघा एक मिनिट तुम्ही कदम नाही तुम्ही माझ्याशी बोलू कदम माफ करा मला खरंच माफ करा म्हणजे असं काही मला हे करायचं नाही पण कसं झालं यांचे आई की- बाबा येतात ना यांचे आई बाबा आम्हाला- 4 दिवस द्या 4 दिवस आम्हाला फक्त राहू 4 द्या. दिवस बस बस बरोबर आहे फक्त 4 दिवस आम्हाला जर राहायला दिलं तर फक्त 4 दिवस राहिलो ना हे बघा आता फक्त किती वेळ राहिला रात्र होऊन- सर, मेरी बात सुनिए, हाथ जोड़ता हूं। आप जो बोलेगा मैं करेगा सब। हे बघा सर, प्लीज हे बघा मी तुम्हाला सांगू का हे बघा हे बघा अण्णा बोलतात अण्णा 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 बोला बरं अण्णा बोला हा बाबा गाडी पकडली हो येत अण्णा अण्णा येत माझे वडील हे म्हणजे त्यांना दाखवायचं होतं मला त्यांना दाखवायचं होतं की तुम्ही मुंबईत येऊन खुराडा नाही मोठं घर बांधू शकता म्हणजे मेहनतीच्या जोरावर हिने मेहनत केली खूप मेहनत केली आहे, साहेब माझी पोरं राहत नाही तो माझ्या बरोबर कदम यांना जरा सांभाळा यांना सांभाळा जरा प्लीज प्लीज पोलीस पोलीस प्लीज प्लीज सांभाळा प्लीज जरा सांभाळा काय इजरा पण तू सावकाश हो त्याला विचारा बाबा हे बाबा अरे आमचा राजा कुठे राहतो ना तो टॅक्सीवाला येतो टॅक्सी आहे त्याची ते बघा ते समोरचं होय तिथे चल राहतो. चल चल हे सांभाळू ना काय सगळं तोड बाबा ओ बाबा राजा ए बाबा बाय राजा हो ए बाय हा हा बस राजा ए बाबा बाबा नाही आम्ही आहोत ना आम्ही आहोत ना बाई ए मुला हा तुझा बापूस आहे ना एक मनात सपान घेऊन मुंबईला आला कळला त्या मुंबईत घर बांधायचा म्हणजे सोपा नाही हो पण एक लक्षात ठेव अरे तुझा बापूस असा काय हारणार नाही हो
आन राजा, अरे आमचे आशीर्वाद आहेत ना तुझ्या पाठीशी. अगं तू पण घे. नको ना, घे जेवण. हे जानके, अगं तू शिकवलीस तशीच सवय हो बाईच्या हाताला. माझी गुणाची बाई.